माझावर दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा। सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी एकच चर्चा असते, ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का। आता ही चर्चा गंभीर वळणावर लागली। त्याचं कारण खुद्द राज ठाकरे यांनीच आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळीसाठी हात पुढे केलेला आणि एकत्र येण्याचे संकेतही दिले। त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही वेळ न दवडता तात्काळ प्रतिसाद दिलाय। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना संकेत दिले। त्याही पुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे, असं राज ठाकरे म्हणतात। महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलवरच्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं। राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती। राज यांची मुलाखत प्रसारित झाल्यावर अवघ्या काही तासात एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी यावर प्रत्युत्तर दिलंय। आपल्याकडून भांडणं नव्हती, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले। पण त्यासोबतच राज ठाकरेंसमोर त्यांनी एक अटही ठेवली। भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा, महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या पंक्तीला बसणार नाही असा निर्णय घ्या, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। शिवसेना पुढली नाही, पुढली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा, बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। तर मुंबई आणि मराठी माणसासाठी एकत्र येण्याकरता सकारात्मक असून राज ठाकरेंनी केवळ उद्धव